तर बोटावरील शाई नव्हे, लोकशाही पुसली जाते। निवडणूक आयोग आणि आयुक्त कसला पगार घेतात? ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगावरती संताप व्यक्त केलेला आहे। मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थांवर अशा पद्धतीने संशय निर्माण करणं योग्य नाही, असं खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर आव्हान दिलं। आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। म्हणजे आता कालचं घ्या, तुम्ही एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता। आता हा असा कुठलाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला। म्हणजे ते फरक म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला। म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे। आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत, बरं का, परंतु ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत। शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत। आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, मला वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये सरळ सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे ठेवून तिकडे केंद्र चालवलं जाते। केंद्रामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी यांचा आटापिटा चाललेला आहे। बोटावरची शाई तर पुसली जातेच आहे, असे प्रकार यापूर्वी कधी झाले नव्हते। साधारणतः मतदान मी करून आल्यानंतर मला तिथेच आपल्या लोकांनी बाईट घेतला आणि मी प्रश्न असा विचारला होता की नेमकं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे कसले पैसे, म्हणजे पगार कसला खातायत? 365 दिवस वर्षाचे। देखिए अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है, अब इसको मिटा के दिखाइए। देखिए कहीं मिट रहा है, देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है। ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो, इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए। मैं तो बोलता ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए, चुनाव निष्पक्ष होने चाहिए। लेकिन हर चीज पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना ये गलत बात है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।